नमस्कार. मी अलका. माझ्या मुरंबा या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी करते पानकोबीचे वडे. एकदम भारी रेसिपी आहे. अतिशय छान लागतात ते. गरम गरम लाजवाब कुरकुरीत टेस्टी आणि स्वादिष्ट असे होतात ते. बरं, हे नुसते छान लागतात असं नाही आहे, ते पौष्टिक पण होतात. कारण त्यामध्ये वापरलेले इन्ग्रेडियंट्स मी प्रोटीन भरपूर आहे त्यामुळे ते पौष्टिकही आहे. तर आज आपण बघूया पानकोबीचे वडे. त्याला काय काय लागणार आहे आणि कसं कसं काय काय करायचंय ते प्रथम बघूया. पानकोबीचे वडे म्हणजे आपल्याला कोबी लागणार आहे. हा कोबी आपण उभा बारीक असा चिरून घ्यायचा आहे. नंतर हे मूग मी स्प्राउटेड आहे ते पण थोडेसे मिक्सरमध्ये दळून घ्यायचे. नंतर हे पनीर किसून किंवा स्मॅश करून घ्यायचे. हे मोहन लागणार आहे तेल म्हणून. नंतर हे कांदा, उभा कांदा चिरलाय मध्यम आकाराचा. कोथिंबीर धुवून चिरून घेतले. हे जाड पोहे आहेत, ते आपण धुवून घेतले, त्यातलं पाणी मात्र काढून टाकलं आहे. आता ह्याला लागणार आहेत मसाले. तर मसाल्यांमध्ये मी काय काय घेतले: धने जिरे पावडर, तिखट, हळद, नंतर ही कसुरी मेथी, गोडा मसाला आणि आमचूर पावडर, एवढे मसाल्यामध्ये लागणार आहे. नंतर आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा बडीशोप, लसूण 7-8 पाकळ्या घेणार आहे, अर्धा इंच आलं आणि धने 1 चमचा घेणार आहे. हे सगळं आणि मिरच्या पण लागणार आहे. हे सगळे 5-6 पदार्थ आपण मिक्सरमधनं भरड काढून घ्यायची त्याची. मग चवीप्रमाणे मीठ लागणार आहे आणि तिखट पदार्थाला आपण साखर घालतो तेवढी साखर लागणार आहे. आता आपण चालू करूया पानकोबीचे वडे. मगाशी सांगितल्याप्रमाणे कोबी मी चिरून घेतला उभा उभा बारीक. नंतर हे किसून घेतलं आहे पनीर. नंतर 5 मसाले सांगितले होते: आलं, मिरची, लसूण, ओवा, बडीशोप, हे सगळ्याचं वाटण करून घेतलं. लसूण होतं त्याच्यात. आणखी मूग जे मी सांगितलेले भिजवलेले त्याचंही वाटून घेतलं आहे भरड. हे सगळं मी तयार करून घेतलं आहे. आता हे कसं करायचं ते बघूया. प्रथम भिजवलेले पोहे घ्यायचे आहेत. ते जरासे कुस्करून घ्यायचे हाताने. मिक्सर म्हणजे मऊसर होते असे. त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. तो कांदा पण जरा भिजेल असा कुस्करून घ्यायचा आहे. मग पनीर घालायचं आहे, ते पण ह्याच्यामध्ये स्मॅश करून घ्यायचं आहे. मग आपण वाटण वाटलेलं आहे ते सगळं घालायचं आहे. ते परत मिक्स करायचं आहे. मग घालायचे मूग वाटलेले भरड, ती पण घालायची आहे. हे परत मिक्स करायचे आणि शेवटी आता ह्याच्यात सगळे मसाले घालायचे आणि मग कोबी आणि कोथिंबीर घालून वडे करायचे. आता मसाल्यांमध्ये सगळे मसाले एक एक करून टाकून द्यायचे. हे गोडा मसाला, धने जिरे पावडर, तिखट, चवीप्रमाणे मीठ, हळद, कसुरी मेथी चुरलेली आहे, थोडीशी चुरून घेते, आमचूर पावडर आणि तिखट पदार्थाला लागते एवढी 2 चमचे साखर. आता हे परत सगळं मापाप्रमाणे घेतलेलं आहे मी. जेवढं मीठ साखर लागेल त्याप्रमाणे घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये कोबी टाकायचा. आता थोडंसं ओलसर झालं आहे. कोबी टाकून कोथिंबीर टाकून वडे करायचे. कोथिंबीर हे सगळं चांगलं मळून करून घेते वडे. हे बघा छान मळलं गेलं आहे. अजिबात एक थेंबही मी पाणी घातलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. छान झालं आहे. त्याच्यात मोहन घालते थोडं, ते कुरकुरीत होतील. आणि जरा सैल असं वाटलं आपल्याला तर तांदूळाची पिठी घालू शकता तुम्ही, पण गरज नाही आहे. मी जे प्रमाण दिलं आहे त्यात एकदम मस्त गोळा झाला आहे. तर लहान लहान वडे करून घेते. ते आपल्याला डीप फ्राय करायचे. ह्याच्यामध्ये जो मसाला मी घातला आहे त्या मसाल्यामध्ये तुम्ही अख्खे मिरे थोडेसे कुटून ते घालू शकता. क्रंची छान लागतात. आणि तीळही घालू शकता. हे व्हेरिएशन तुम्ही करू शकता. असे वडे करून घ्यायचे आणि मग डीप फ्राय करायचे. तुम्हाला पाहिजे असेल तर शॅलो फ्राय करू शकता. सगळे वडे करून घेते मी.
हे बघा छोटे छोटे वडे करून तयार आहेत. मी सांगितलेलं जे मटेरियल होतं त्याच्यामध्ये 15 वडे झालेले आहेत. आता तुम्हाला हवे तर भाजलेले तीळ तुम्ही दोन्ही बाजूनी दाबून त्या तिळामध्ये हे वडे घोळून घेऊ शकता आणि डीप फ्राय करू शकता. आता हे वडे सगळे मी डीप फ्राय करून घेते. हे बघा तेल चांगलं तापलं आहे. आता 4-4 वडे टाकले आणि मग मध्यम गॅस करून आपल्याला ते तळायचे आहेत. हे बघा तळून झालेत सगळे. हे बघा अशा तऱ्हेने झाले. आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं ते वडे तयार झालं. तीळ कुरकुरे तीळ म्हणजे भाजलेले तिळात ते घोळा. पण मला सांगायचं राहिलं कोरड्या कॉर्नफ्लॉवरमध्ये ते घोळायला लागतील. ते मी कोरड्या कॉर्नफ्लॉवरमध्ये किंवा मग तुम्ही ब्रेड क्रम्समध्ये तांदूळाच्या पिठामध्ये कशात तरी ते घोळून तळायला लागतील. ते मी तळून घेतलेत सगळे. हे बघा कोबी वडे तयार झालेले आहेत. ते कोरड्या कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळून मग तळायचे आहेत. हे बघा कोबीचे वडे एकदम भारी झालेले आहेत. कुरकुरीत दिसत आहेत. कसे दिसत आहेत बघा, छान दिसत आहेत ना. हे बघा हे मी कोबीचे वडे जे केले हे वरनं कुरकुरीत आहेत आणि आतून अगदी सॉफ्ट आहेत. कारण त्याच्यामध्ये पनीर घातलंय, नंतर मुगाची वाटण घातलंय, इतरही वाटण घातलंय आणि वरनं कॉर्नफ्लॉवर किंवा हे घालून तळलेलं आहे. त्यामुळे एकदम सॉफ्ट आहेत ते आतून आणि वरून कुरकुरीत आहेत. तर तुम्ही इतर व्हेरिएशन पण त्यामध्ये करू शकता. मी मुगाचे दळून घेतले, मूग दळून घेतले हिरवे, त्याच्यावरती तुम्ही कॉर्न घेऊ शकता, इतर चण्याची डाळ वापरून करू शकता. पण कोबी महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे आणि पनीर घातले आणि कोबी आणि हे घातलं की अतिशय सॉफ्ट होतात. आणि ही जी रेसिपी आहे ही तुम्हाला म्हणजे स्टार्टर म्हणून वापरू शकता. लंचमध्ये आपण फरसाण देतो ना, इतर पदार्थ जेवणात करतो, त्याच्यासाठी हे तुम्ही वापरू शकता. कशी काय वाटली रेसिपी? दिसायला तरी खूप छान दिसतात. नक्की करून बघा. खूप टेस्टी लागतात, खूप भारी लागतात. करून बघा आणि आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.